आता मला तुला विचारायचं आहे की समजा तू हे सगळं सांगितलंस, आपलं पॉडकास्ट बऱ्याच लोकांनी पाहिला पण असेल या मोमेंटपर्यंत, पण तरी पण असे काही लोक असतात की ज्यांना विश्वास नाही बसत किंवा त्यांना असं वाटतं की हे सगळं थोतांड आहे, किंवा कधी कधी बाकीच्यांचं जाऊ दे पण आपल्याला पण वाटतं की अरे खरंच वर्कआउट करतं का, थोडासा सेल्फ डाऊट येतो. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? ओके, आपण एक डेमो करूया. येस, आवडेल मला. येस. सो मी तुला रिक्वेस्ट करेन की तुझे डोळे बंद कर. ओके. हां, मी तुला जे सांगणार आहे ते तू व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न कर. ओके. आता तुला व्हिज्युअलाइज करायचं आहे लाईफमधली एक डिफिकल्ट मुवमेंट, ज्या वेळेला तुला खरंच खूप त्रास झाला होता, हेल्पलेस वाटलं होतं की ह्यानंतर मी काही करू शकेन की नाही. बरोबर. किंवा सगळे रस्ते बंद आहेत. बरोबर. कसं वाटतंय? हेवी वाटतंय? ठीक आहे. आता मोठा श्वास घे, श्वास सोड. आता मी तिला अजून एक व्हिज्युअलाइज करायला सांगणार आहे. आता तुला हे व्हिज्युअलाइज करायचं आहे की तर कल्याणी, तुझं श्रीमंत व्हा हे आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच योगेश. कशी आहेस तू? मस्त. ओके. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल की तू नेमकं काय करतेस. सो मी इनिशियली IT फील्डमध्ये होते आणि त्यानंतर गेले 10 वर्ष मी स्पिरिच्युअलिटीमध्ये आहे. ओके. मग त्यामध्ये मी टॅरो करते, न्यूमरोलॉजी करते, लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन रिलेटेड काउन्सिलिंग करते आणि प्राणिक हिलिंगमध्ये मी काम करते. ओके. मला असं वाटतं की आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण थोडंसं लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल डिस्कस करूया. नक्कीच. येस. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला समजून सांग की लॉ ऑफ अट्रॅक्शन एक्झॅक्टली काय असतं. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन हा युनिव्हर्सल लॉ आहे, ज्याला आपण सिद्धांत म्हणतो मराठीत. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये काय जनरली बोललं जातं की आपण एखादी गोष्ट पॉझिटिव्ह इंटेन्शननी केली तर पॉझिटिव्ह गोष्टी घडतील, जर एखादी गोष्ट निगेटिव्ह इंटेन्शननी केली तर निगेटिव्ह गोष्टी घडतील. सो आपला जसा विचार असेल, आपली जशी एनर्जी असेल, तशा पद्धतीचे सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये घडत असतात, तसे अनुभव आपण घेत असतो आणि तशा परिणामांना आपण सामोरं जात असतो. मग ते लाईफच्या वेगवेगळ्या एरियाजमध्ये पण असतात. मग ते हेल्थ असेल, रिलेशनशिप असेल, मनी असेल किंवा करिअर असेल, या सगळ्या भागांमध्ये आपण हे बघतो की एखादा एक्सपिरियन्स, एखादा अनुभव जो आपल्याला आहे त्याच्यामागे कुठे ना कुठे आपला विचार कारणीभूत असतो. सो दिस इज व्हॉट लॉ ऑफ अट्रॅक्शन. हेच लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे ज्याच्यामध्ये आपल्या विचारानुसार आपल्याला जग दिसतं. जसं म्हणतात ना, विचार बदला जग बदलेल. बरोबर. हेच लॉ ऑफ अट्रॅक्शन. विचार कर आणि श्रीमंत व्हा. येस, थिंक अँड ग्रो रिच खूप मोठं पुस्तक आहे त्याच्यावरती. येस. तर मला समजून सांग की हे जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे ते एक्झॅक्टली काम कसं करतं. ओके. सो मी एक एक्झाम्पल देऊन तुला समजावते. एक्झाम्पल की माझा जॉबमध्ये मला माझ्या मॅनेजरबरोबर काही थोडंसं डिफिकल्ट सिच्युएशन आहे किंवा वर्कर्स बरोबर काही डिफिकल्ट सिच्युएशन आहे आणि मला नवीन जॉब स्विच करायचा आहे. सो जनरली आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा आपण काय करतो, डायरेक्ट आपण नवीन मार्ग निवडतो. बरोबर. म्हणजे जरी ह्या केसमध्ये मी नवीन जॉब घेतला तरी कालांतराने काय होणार आहे, तो जो विचार आहे, तो जो अनुभव मी आत्ता घेते तो कुठेतरी माझ्या सबकॉन्शियसमध्ये, माझ्या माइंडमध्ये अजूनही स्टोर्ड आहे, त्याच्यावर मी कामच नाही केलेलं. सो जरी मी जॉब बदलला तरी कुठे ना कुठे कालांतराने मी सेम अनुभव एक्सपिरियन्स करणार आहे. ओके. सो सेम सिच्युएशन, तो पॅटर्न पुन्हा लाईफमध्ये घडणारच आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की जर मला जॉब बघायचाच आहे त्याच्या आधी मला समजलं पाहिजे की माझा ह्या जॉब रिलेटेड काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे. ओके. प्रॉब्लेम कळायला पाहिजे आणि त्या प्रॉब्लेम रिलेटेड माझे विचार काय आहेत, मी काय विचार करते. जर का माझा मॅनेजर किंवा माझे कोवर्कर माझ्याशी चांगले नाही वागत आहेत तर मी पण त्यांना तेच एनर्जी देते, मी पण त्यांना तोच विचार देते की कायमच असं करतात ते. बरोबर. ज्यावेळेला मी माझा विचार बदलेन की नाही, मला माहिती आहे की मला छानच जॉब मिळणार आहे, सगळे मला सपोर्ट करणार आहेत, खूप छान वर्क एन्व्हायरमेंट असणार आहे, हा विचार जेव्हा आणून मी नवीन जॉब बघेन त्यावेळेला मला हवा तसा जॉब मिळणार आहे. ओके. राईट. त्यावेळेलाच असे लोक मिळणार आहेत की जे मला सपोर्ट करतील, असा मॅनेजर मिळणार आहे जो माझ्या बरोबर छान पद्धतीने रिलेशन ठेवेल. राईट. सो आधी तुम्ही तुमचा विचार, बेसिकली विचार बदला, मग त्याच्या बाहेरचं जे आउटकम आहे ते आपोआप बदलणार. ओके. तो हा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. ओके. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की जर समजा आपल्याला एखाद्या गोष्टीवरती लॉ ऑफ अट्रॅक्शन जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला स्वतःला बदलावं लागेल, स्वतःची एनर्जी बदलावं लागेल, स्वतःचे विचार बदलावं लागतील. बरोबर. ओके. आता मला सांग की तुझ्या लाईफमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनने कशा प्रकारे काम केलंय. ओके. सो मी सांगेन लहानपणापासून मे बी माझ्या बाबतीत मॅनिफेस्टेशन अमेझिंग काम करतात, पण त्यावेळेला मला माहित नव्हतं की ते लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन आहे. ओके. हळूहळू कळायला लागलं की हेच होतं जे मी लहानपणापासून करत होते.
सो एक मेजर हेल्प मला झाली ती माझ्या हेल्थ रिलेटेड. ओके. म्हणजे लहानपणापासून मी एक वीक अशक्त चाइल्ड होते. म्हणजे दर महिन्याला काही ना काहीतरी करून आजारी पडणार, किंवा कुठलीही ट्रिप असेल, फंक्शन असेल, तर आई बाबा म्हणायचे आधी ती ठीक असली तर आपण येऊ. सो हे घरातलं एक सगळ्यांचंच थॉट होतं, किंवा माझा पण होता की माझा सपोज परफॉर्मन्स आहे तर मी उद्या ठीक असेन का. सो हे सगळ्यांचा हा एक विचार बनला होता. तर ज्या वेळेला मी लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशनमध्ये आले त्यावेळेला मी काय केलं, मी त्या एरियावर काम करायला घेतलं. ओके. सो सुरुवातीला ही कधीची गोष्ट आहे समजा? ही साधारण एक 12 वर्षांपूर्वी. तू शाळेत होतीस, कॉलेजला होतीस काय? मी कॉलेज नुकतंच संपवलं होतं. ओके ओके ओके. ज्या वेळेला मी जास्ती ही गोष्ट एक्सप्लोअर करायला लागले. बरोबर. सो त्यावेळेला मी 21 दिवस सलग, जसं आपण म्हणतो ना कुठली गोष्ट करायची तर 21 दिवस करायची. सो त्यावेळेला मी 21 दिवस सलग माझ्या हेल्थवर काम केलं. म्हणजे की पण जस्ट मला एक क्वेश्चन विचारायचं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनची एंट्री तुझ्या लाईफमध्ये कशी झाली? कारण ते झाल्यानंतरच तू इम्प्लिमेंट करायला स्टार्ट केलं असेल बेसिकली. येस. सो ॲट रँडम कॉलेजमध्ये बोलता बोलता बोलणं निघालं आणि मला ती क्युरिओसिटी, म्हणजे जनरली असतं ना काय कायला तुम्हाला एक डिवाईन साईन किंवा सिग्नल मिळतो, तसा मे बी तो माझ्या लाईफमध्ये जनरल गप्पांमधनं आला. मग मी त्याची माहिती काढली, त्याच्यावर रिसर्च करायला सुरुवात केली आणि ऑटोमॅटिकली कुठेतरी ते इनर सॅटिस्फॅक्शन मिळत गेलं की अरे बरोबर हे आपण करू शकतो किंवा हे आपण केलंच पाहिजे, स्वतःसाठी तरी एक्झॅक्टली केलं पाहिजे. सो आणि ही प्रत्येकाची गरज आहे, काळाची गरज आहे. सो त्यावेळेला मी ते इम्प्लिमेंट करायचं ठरवलं. सो सुरुवातीला मी काय केलं, मला अफर्मेशन एवढंच माहिती होतं कारण त्याला एवढं टेक सेव्ही मे बी नव्हते. सो मी अफर्मेशनची सुरुवात केली. 21 दिवस मी स्वतःला कंटिन्युअस ते अफर्म करत होते की मी हॅप्पी आहे, मी हेल्दी आहे, मी खूप सुदृढ शरीर आहे, खुश आहे. सो अशा पद्धतीने 21 दिवस करत होते आणि तू बिलीव्ह नाही करणार, त्यानंतर इवन पहिली सर्दी मला 1.5 वर्षांनी झाली. सो तो जो पिरियड होता ना तेव्हा मला कळलं की येस, की तिथे देर इज बियॉन्ड समथिंग, म्हणजे तिथे एनर्जी आहे आणि त्याच्यावर आपण काम करू शकतो. म्हणजे लिटरली त्या 21 दिवसात माझ्या बॉडीच्या प्रत्येक सेलला ती एनर्जी मिळाली, तो थॉट मिळाला, ते अफर्मेशन मिळालं की मी हॅप्पी आणि हेल्दी आहे. मग मला कुठलाच काहीच होऊ शकत नाही. सो हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता. दुसरा म्हणजे माझ्या वर्क रिलेटेड. सो आफ्टर म्हणजे सुरुवातीच्या काळात मी जनरल खूप रँडम गोष्टी ट्राय केल्यात. त्यातलं एक होतं की मी एक प्रोडक्ट सेलिंग करायचे, फ्रीलान्सिंग. सो तिथे सुरुवातीला ना 10 कस्टमर्स आले तरी अरे बापरे खूप असं व्हायचं. त्यावेळेला मी हे मॅनिफेस्टेशन टेक्निक वापरून बघितलं आणि मला आठवते मला रँडम 15 दिवसांमध्ये एक फोन आला की एक आउट ऑफ महाराष्ट्र बेस्ड कंपनीला 300 डायरेक्टली प्रोडक्ट्स हवे होते. आणि विच वॉज की माझ्यासाठी ते खूपच अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे मला ते 300 प्रोडक्ट्स ते बनवून द्यायला पण मला कष्ट पडले की हे खूप आउट ऑफ नोवेअर होतं. पण तो एक कमाल मॅनिफेस्टेशन होतं. आणि सेकंड, मॅनिफेस्टेशन रोज घडतात, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. म्हणजे काही वर्षांपूर्वी डायमंड्स घालायची अशी खूप क्रेज होती. तर मला आठवतंय मी जनरल बोलता बोलता आईला म्हणलं होतं की आई मला ना डायमंडचं काहीतरी घ्यायचंय. आणि रँडमली एक 10 दिवसांनी माझा भाऊ आला आणि त्यांनी सगळ्यांना गिफ्ट दिले आणि शेवटी दिलं की मी खूप वर्षात तुला भेटलं नाही तुझ्यासाठी. आय जस्ट ओपन इट अप आणि इथे डायमंड इयरिंग्स होते. सो मला असं वाटलं की मी फक्त डायमंड इयरिंग्स का मागितले, काहीतरी अजून मागायला होतं. सो मॅनिफेस्टेशन मी म्हणेन रोजच्या जीवनात पण होतं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. सो ज्या वेळेला आता मला कळतं की मी त्या हॅप्पी वाईबमध्ये जाऊ शकते किंवा त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जाऊ शकते, एव्हरी डे इज अ मॅनिफेस्टेशन. अरे वा. आणि मला सांग की तुझा जादूवरती विश्वास आहे का? मिरॅकल्स आपण म्हणतो. येस, ॲब्सोल्युटली. ओके. जर आपल्याला आपल्या लाईफमध्ये जर मिरॅकल्स घडवून आणायचे असतील तर नेमकं काय केलं पाहिजे? स्वतःवर विश्वास पाहिजे आणि ती जादू घडवून आणण्यासाठी आपल्यामधलं काय आपल्याला थांबवत आहे हे पहिल्यांदा याच्यावर काम केलं पाहिजे. ओके. म्हणजे जनरली आपण म्हणतो ना, जसं तू म्हणतो श्रीमंत व्हा, तसं श्रीमंत व्हायची कपॅसिटी प्रत्येकाची आहे. पण प्रत्येकाच्या मनात तो कॉन्फिडन्स आहे का? प्रत्येकाच्या मनात तेच विचार आहेत का की जे त्याला बघू शकतायत, व्हिज्युअलाइज करू शकतात की मी श्रीमंत आहे. ते काही लोकच असतात जे व्हिज्युअलाइज करून तिथे पोहोचतात. सो ती जादूच आहे आणि ती जादू प्रत्येक जण करू शकतो जर त्यांनी ठरवली तर. फक्त त्या स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. कारण बरोबर आहे ना की जर समजा आता मला श्रीमंत व्हायचं आहे तर मला वाटलं पाहिजे की मी श्रीमंत आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की यार आपण नाही आहे, ती कमतरता कुठेतरी असते आणि मला असं वाटतं की ती पण गोष्ट महत्त्वाची असते की त्याच्यावरती काम केलं पाहिजे. येस. तर तू लॉ ऑफ अट्रॅक्शन जे सांगितलं समजा,
तर ते कसं वर्कआउट होतं किंवा कुठल्या अशा टेक्निक्स असतात त्याच्यामध्ये? सो लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये खूप टेक्निक्स आहेत. त्यातले मेजर टेक्निक्स जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत, एक तर अफर्मेशन्स, दुसरं व्हिज्युअलायझेशन, विजन बोर्ड टेक्निक, नंतर जर्नलिंग, ग्रॅटिट्यूड जर्नलिंग, आणि होपोनोपोनो प्रेयर. सो असे व्हरायटी ऑफ टेक्निक्स आहेत. ओके, तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. एक एक टेक्निक मला तुझ्याकडनं शिकायची आहे आणि आमच्या ऑडियन्सलाही ती जाणून घ्यायला आवडेल. तर सगळ्यात पहिली तू जी सांगितलीस ती म्हणजे अफर्मेशन्स. सो अफर्मेशन म्हणजे काय, तर मला जे हवं आहे ते मला युनिव्हर्सला सांगणं गरजेचं आहे. हां, तर ते कसं सांगणार, तर पहिल्यांदी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं इंटेन्शन. ओके. हां, मला एखादी गोष्ट हवी ह्याच्या मागचं इंटेन्शन मला युनिव्हर्सला सांगायला लागतं आणि ते जे वाक्य असतं त्याला म्हणजे इंटेन्शन म्हणजे कशासाठी हवी असं म्हणायचं का तुला? राईट. म्हणजे की मला सपोज एक आईस्क्रीम खायचं आहे. हां, जर मी म्हणते की मला उद्या आईस्क्रीम खायचं आहे, हे झालं माझं इंटेन्शन. बरोबर. हां, आणि ते खूप जनरलाइज आहे. बरोबर. पण ज्या वेळेला मला ते ॲज अ अफर्मेशन वापरायचं आहे की मला आता ते आईस्क्रीम मॅनिफेस्ट करायचं आहे, तर मी कसं करेन, तर ते इंटेन्शन आता मला माहिती आहे, पण ते इंटेन्शन जेवढं मी स्पेसिफिक बनवेन तेवढी ते स्ट्रॉंग होत जाणार आहे. तेवढी त्याला एनर्जी जास्ती मिळत जाणार आहे. म्हणजे मला उद्या दुपारी व्हॅनिला ह्या पर्टिक्युलर ब्रँडचं खायचं आहे, हे जेव्हा मी वाक्य म्हणते ते किती स्पेसिफिक आहे, म्हणजे डिटेल्स असल्या पाहिजे. एक्झॅक्टली. सो जितकं डिटेल तितकं त्या इंटेन्शनला जास्त इम्पॉर्टन्स मिळतो, जास्ती एनर्जी मिळते आणि लवकर मॅनिफेस्ट होतं, कारण आपण खूप स्पेसिफिकली युनिव्हर्सला सांगतो की मला काय हवंय. ओके. हां, सो हे असतं पहिलं अफर्मेशनचं रिक्वायरमेंटच असते इंटेन्शन. ओके. इंटेन्शनच्या बरोबर आपण हे वाक्य बनवतो जे आपण असं म्हणतो की ऑलरेडी घडलंय. हां, ज्यावेळेला आपण ऑलरेडी घडलंय म्हणतो तेव्हा काय होतं, एक हॅपीनेस आपल्यालाच होतं की आता मी आईस्क्रीम खातीये. बरोबर. हां, सो तुम्हाला वाक्य बनवायला लागतं जे ऑलरेडी घडलंय अशा पद्धतीने, आणि हे तुम्हाला अफर्म करायला लागतं. अफर्म करायचं म्हणजे काय करायचं, ते पर्टिक्युलर स्टेटमेंट ॲज इफ तुम्हाला मिळालंय असं ॲटलिस्ट 3 ते 5 मिनिटं तुम्हाला म्हणायचं असतं की ऑलरेडी मिळालेलं आहे. ऑलरेडी मिळालं. म्हणजे तू असं म्हणू शकतो की आपण ते प्रेझेंट टेन्स मध्ये हे केलं पाहिजे. एक्झॅक्टली. की मी समजा एक वाक्य आहे की मी उद्या आईस्क्रीम खाईल, हां, हे एक वाक्य झालं, आणि दुसरं वाक्य आहे की आज मी आईस्क्रीम खातो आणि मला खूप भारी वाटतंय. येस. किंवा मी आईस्क्रीम खाल्लंय आणि मला भारी वाटतंय. हां. ओके. की ऑलरेडी घडून गेलं. हां, घडून गेलं. येस. सो अशा पद्धतीने पण तुम्ही या दोन्ही प्रेझेंट किंवा झालंय अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. ओके. येस. तर हे झालं अफर्मेशन्सबद्दल. त्यानंतर आणखी काही सजेशन देशील का, समजा की हेल्थ रिलेटेड किंवा मनी रिलेटेड आपण अफर्मेशन्स कशा प्रकारे करू शकतो, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? नक्कीच. सो जनरली काय होतं ना, लोक म्हणतात आम्ही अफर्मेशन करतो, पण एका टाइम नंतर ते खूप रोबोटिक होत आहे. म्हणजे रोबोटिक अफर्मेशन्स पण असतात, पण त्याचा पण कंटाळा येतोय. कारण काय आहे ना, की आपल्या लाईफमध्ये मे बी सपोज काही प्रॉब्लेम चालू आहे कुठल्या तरी एरियामध्ये, हां, आणि आपला फोकस कुठे असतो, त्या प्रॉब्लेमकडे असतो. त्यामुळे आपल्याला सोल्युशनकडे आपण जास्ती लक्ष देत नाही. हां, तर आपल्याला काय केलं पाहिजे, त्या प्रॉब्लेमपासनं काहीतरी डायव्हर्जन असं मेकॅनिझम शोधून काढलं पाहिजे, की टेम्पररी मी त्या प्रॉब्लेमपासून डिटॅच होईन आणि थोडंसं वेगळ्या झोनमध्ये येईन जिथे जाऊन मी ते अफर्मेशन करू शकेन. ओके. हां, आणि ज्यावेळेला हे डायव्हर्जन मेकॅनिझम आपण वापरतो त्यावेळेला काय होतं की आपण प्रॉब्लेमला लांब केलंय, आता माझ्याकडे एनर्जी आहे, आता ती मी कुठे वापरेन, अफर्मेशनसाठी. बरोबर. हां, आता मी हॅपीली अफर्मेशनसाठी एनर्जी वापरू शकते. आणि अफर्मेशन्स म्हणजे काहीतरी खूप कॉम्प्लिकेटेड वाक्य बनवलं पाहिजे असं पण नसतं. तुम्ही सिम्पल तुमची एव्हरीडे यूजमधली वाक्य बनवा की मी खूप खुश आहे. ओके. हां, रोजचा दिवस माझा शरीर खूप छान पद्धतीने हील होत आहे आणि माझे विचार, माझे रिलेशनशिप, माझे पैसे, माझं करिअर या सगळ्या एरियाजमध्ये रोज काहीतरी छान घडतंय, काहीतरी हॅपी घडतंय. बरोबर. हे म्हटलं तरी खुश वाटलं पाहिजे. हां, सो तुम्हाला त्या प्रॉब्लेमपासून टेम्पररी डिटॅच होऊन तुम्हाला ही म्हणायची गरज असते. हां, तो मी जसं तुला म्हटलं हेल्थ वाईज आपण म्हणू शकतो की रोज माझी हेल्थ इम्प्रूव्ह होते, रोज काही स्टेप बाय स्टेप प्रोसेस होती, आणि त्याने म्हणायला म्हणजे विश्वास पण बसतो. कारण आपण असं म्हणत नाही की समजा आज मला वेट कमी करायचं तर माझं वजन इथून इथं झालं, थोडं थोडं जर केलं तर आपल्या माइंडला पण थोडासा विश्वास बसायला सोपं होतं. एक्झॅक्टली. कारण ते पण एक प्रोग्रामिंग आहे ना, तुम्ही ते प्रोग्रामिंग करताय आणि कुठेतरी तुम्हाला माहिती असतं की आपल्याला त्याला वेळ लागतोय. बरोबर. तर तो रेझिस्टन्स येऊ न देता अफर्मेशन जेव्हा आपण करतो ना त्यावेळेला अफर्मेशन्स खूप छान काम करतात. इव्हन मनी वाईज पण आपण म्हणतो की मला ना भरपूर पैसे हवेत. एकतर भरपूर म्हणजे किती ते पण काही डिफाईन नाही, मिनिमम किती आहे मी असं म्हणेन. मी तुम्ही कधीच मॅक्सिमम मला इतकेच हवेत असं म्हणू नका. म्हणजे मी तुला सांगते, आज सकाळी मी एकांशी बोलत होते त्या मला म्हणलं ना, मला महिन्याला ॲटलिस्ट 10 तरी क्लायंट्स पाहिजेत.
मी त्यांना म्हटलं तुम्हाला जर 50 मिळतात तर तुम्ही 10चं लिमिट का घालताय. मी तुम्हाला म्हणेन मला भरपूर क्लायंट्स मिळतात. हां, ते कसे ॲडजस्ट करायचं हे तुमच्यावर आहे, पण तुम्ही लिमिट करू नका. असं तुमच्या अफर्मेशनमध्ये कुठे ना कुठे लिमिटिंग काही नाही आहे ना, हे बघणं पण इम्पॉर्टंट आहे. हां, सो तुम्हाला युनिवर्स द्यायलाच बसलंय, फक्त तुमची मागायची कमी आहे. हां, सो तुम्ही अफर्मेशन बनवताना ही काळजी घ्या की तुम्ही काय पद्धतीने बनवताय आणि कुठेही तुमच्या लिमिटेशन्स त्याच्यात नाही आहेत ना. मला हे थोडंसं नीट समजून सांग ना. लिमिटेशन्स म्हणजे असं आता मी तुला म्हणलंय, त्या मला म्हणलं की मला 10 क्लायंट्स हवेत. ओके. पण जर माझी फ्रिक्वेन्सी वाढली तर मे बी मला 50 येऊ शकतात. बरोबर. तर मी 10चे लिमिट का घालू. मिनिमम 10 तरी येऊ देत, असं म्हणायचं. एक्झॅक्टली. सो मिनिमम 10 आले की मिनिमम 10 ते इन्फिनिटी किती पण येऊ शकतात. सो तुम्ही तुमचा सेट आहे तो मोठा केलाय. बरोबर. हां, सो तुम्ही मिनिमम सेट करू शकता. इव्हन पैशांच्या बाबतीत पण मला मिनिमम 50,000 तरी हवेत. ऍटलीस्ट 50,000 मिळू देत. आणि तसं म्हटलं ना की थोडंसं प्रेशर पण रिलीज होतं की म्हणजे आता जर मी म्हटलं की मला 50,000 हवेत, हे झालं एक वाक्य, आणि दुसरं वाक्य मी म्हटलं की मला कमीत कमी 50,000 तरी पाहिजे. एक्झॅक्टली. हां, बरोबर. आपल्याच मनाला ते मिळतं. बरोबर की आपण स्ट्रिक्ट नाही होत. हां, येस. तर हे झालं अफर्मेशन्सच्या बाबतीत. त्यानंतर सेकंड टेक्निक जी तू सांगितलीस की समजा व्हिज्युअलायझेशन, बरोबर, ते काय असतं नेमकं? सो व्हिज्युअलायझेशनमध्ये आपण काय करतो की हे थोडंसं ॲब्स्ट्रॅक्ट आहे. हां, ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, आता सपोज जे गाणारे असतात, म्युझिशियन्स असतात, पेंटिंग्स असतात, ते कसं विचार करून ॲब्स्ट्रॅक्ट एखादी गोष्ट कॅनव्हासवर उतरवतात किंवा ते सूर ते वापरतात. हां, तर बऱ्याच लोकांमध्ये काय असतं की आपण व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे आपलं जे इंटेन्शन आहे, आपलं जे ड्रीम आहे, हां, आपल्याला जे मॅनिफेस्ट करायचं आहे, ते कुठेतरी आपल्या मनाच्या कॅनव्हासवर उतरायला लागतं. ओके. हां, त्याच्यात सुद्धा डिटेलिंग लागतं. आता जर का माझी इच्छा आहे की मला जुलैमध्ये महाबळेश्वरला वेकेशनला जायचंय, हां, तर नुसतं महाबळेश्वर हा वर्ड दिसून मला चालेल का, तर नाही. मला हे दिसलं पाहिजे की मी जुलैमध्ये सगळं प्लॅन केलाय, मी गाडीतनं ड्राईव्ह करून महाबळेश्वर चालली, कुठल्या रिसॉर्टमध्ये चालली आहे. जेवढं तुम्ही डिटेल व्हिज्युअलायझेशन करता ना, तेवढं तसंच तुमचं मॅनिफेस्टेशन होतं. सो व्हिज्युअलायझेशनमध्ये बरेच लोक म्हणतात ना आम्हाला प्रॉब्लेम येतो, नीट व्हिज्युअलाइज करता येत नाही. एक्झॅक्टली. सो तो का होतो, कारण तुमच्या मनात खूप विचार चालू असतात. तर तो माइंड क्लटर जो असतो तो कुठेतरी तुम्ही कमी केलात तर व्हिज्युअलायझेशन डेफिनेटली होतं. आणि व्हिज्युअलायझेशन करणं इज लाईक मेडिटेशन. हां, तर त्यावेळेला मी असं म्हणेन की तुम्हाला जे हवं आहे ना ते तुम्ही लिहून काढा आणि मग हवं तर व्हिज्युअलाइज करा. बऱ्याच लोकांना डायरेक्ट व्हिज्युअलाइज कनेक्ट नाही करतायत. तर आपण एखादा निबंध पण लिहू शकतो की समजा मी इथं फिरायला आलेलो आहे, इथं असं आहे. येस, आणि मग तुम्ही व्हिज्युअलाइज करा. म्हणजे काय होतं, व्हिज्युअलायझेशनच्या मागचं सायन्स काय, तुमच्या मेमरीवर त्या पद्धतीची इमेज बनली जाते. हां, आणि मेमरीला कळत नाही की हे रिअल टाईम आहे का हे ड्रीम आहे. बरोबर. हे व्हिज्युअलायझेशन हे का रिअल टाईम आहे हे मेमरीला कळत नाही. मेमरीवर ती इमेज जाते की हे असं व्हायला हवं आणि मग ते मॅनिफेस्ट होतं. तर कल्याणी, आता मला तुला विचारायचं की समजा तू एवढं सांगतेस की असं करा तसं करा, असं व्हिज्युअलाइज करा, तुझ्या लाईफमध्ये तू कसं व्हिज्युअलाइज केलं आणि ते कसं मिळवलं? ओके, सो ही खूप रिसेंटली गोष्ट आहे. मला एका स्पिरिच्युअल रिट्रीटसाठी आउट ऑफ इंडिया जायचं होतं. ओके. आणि कम्प्लिटली ते पॉसिबल नव्हतं. म्हणजे सगळं मॅनेज करून जाणं फॉर ॲटलिस्ट 10 days बिलकुलच शक्य नव्हतं. बरोबर. पण मी गेले 1 वर्ष जेव्हापासून मला हे कळलं आहे, मी प्रॉपरली व्हिज्युअलाइज करते की मी तिकडे गेली आहे, तिथे मी काय काय करते आहे. हां, आणि हे माझ्याकडे प्रॉपरली व्हिज्युअलायझेशन करताना ना मी अजून एक टेक्निक वापरते जे मला सगळ्यांना सांगायला आवडेल की बऱ्याच वेळेला ना आपण म्हणतो लिहून व्हिज्युअलाइज करा. मी काय करते, मला ज्या वेळेला व्हिज्युअलाइज करायचं असतं ना मी माझ्या आवाजात रेकॉर्ड करते. अरे वा. हां, त्यामुळे काय होतं की मला माहिती आहे की त्या हॅपी इमोशनमध्ये मी ते त्यावेळेला रेकॉर्ड केलं आहे. सो ज्यावेळेला मी डोळे बंद करून ते रेकॉर्ड ऐकते त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर तेच पिक्चर दिसायला लागतं. एक्झॅक्टली. सो हे टेक्निक सगळे करू शकतात की ज्यांना पर्टिक्युलर गोष्ट व्हिज्युअलाइज करायची आणि नुसतं रॅन्डम बसून नाही होते, ते काय करतात, ते रेकॉर्ड करून तुम्ही ते व्हिज्युअलाइज करू शकता. मग ते तुम्ही दिवसातनं किती वेळा करा. आणि हे टेक्निक इतकं पॉवरफुल झालं की मी 10 दिवस खूप छान एन्जॉय केला आणि मी परत आले. सो ते रेकॉर्ड अँड व्हिज्युअलाइज टेक्निक अमेझिंगली काम करतं. सो इट इज लाईक अ मेडिटेशन. मी जसं म्हणते की त्या पर्टिक्युलर फ्रेममध्ये त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये रेकॉर्ड केलेलं ते रेकॉर्डिंग आपल्याला कायम हेल्प करतं. ओके.
ओके, तर याला जर समराईज करायचं झालं तर मी असं करेल की समजा आता मला जर एखादी गाडी घ्यायची तर मी पहिले गोल ठरवेल की मला गाडी घ्यायची, मग थोडंसं डिटेलिंग ॲड करेल की मला कुठली गाडी घ्यायची, कधी घ्यायची आहे, आणि सगळं काही हे झाल्यानंतर मी छोटासा एक स्टोरी लिहून काढेल की समजा आज मी माझी ही गाडी घ्यायला आलोय, त्या दिवशी मला कसं वाटतंय, हां मी कोणाकोणासोबत आहे आणि काय करतोय, बेसिकली मला कसं फील होतंय, याचं मी एक शॉर्ट स्टोरी आधी लिहून काढेल. ती लिहिल्यानंतर मी काय करेल की ते व्हॉइसमध्ये रेकॉर्ड करेल. हां, की आज मला खूप जास्त हॅपी होतं, वाटतंय असं तसं. ते रेकॉर्ड केल्यानंतर मग मी ते ऐकेल, म्हणजे डोळे बंद करून ऐकले तर मग ऑटोमॅटिकली मला त्या गोष्टी दिसायला लागतील, व्हिज्युअलाइज होते. आणि हे व्हिज्युअलायझेशन नेमकं कधी केलं पाहिजे? कधी पण. ओके, ही कुठल्याही टेक्निक्सला कुठलीच लिमिट नसते, फक्त एवढीच लिमिट असते की ज्यावेळेला तुम्ही डाऊन असाल, ज्यावेळेला तुमची व्हायब्रेशन लोअर असेल तेव्हा नाही केलं तर बेटर, नाही तर त्याचा तेवढा इफेक्ट होत नाही. बरोबर, कारण ते मन मानायलाच तयार नसतं. एक्झॅक्टली, कारण तिथे अपोजिंग फोर्स ऑलरेडी असतो. बरोबर. येस. त्याच्यानंतर विजन बोर्ड याच्याबद्दल काय सांगशील? सो जसं व्हिज्युअलायझेशन ही खूप ॲबस्ट्रॅक्ट आहे. विजन बोर्ड काय? विजन बोर्डची एक छान गोष्ट म्हणजे तुम्ही मल्टिपल गोष्टी तिथे करू शकता. आणि ते काय असतं नेमकं? सो विजन बोर्ड म्हणजे काय की आजकाल ना विजन बोर्डचे ॲप्स पण येतात. इट्स लाईक कोलाज. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्यांचं कोलाज म्हणजे विजन बोर्ड. हां, तर विजन बोर्ड 2 टाईप्स असतात. एक तर फोटोजेनिक असतो, हां, म्हणजे तुम्हाला सपोज आता मला जर पॅरिसला जायचं आहे तर मी पॅरिसचा फोटो लावीन, किंवा मला एक छान हॅपी रिलेशनशिप हवं आहे तर मी तो तसा पर्टिक्युलर फोटो लावीन. गुड हेल्थ, मला वेट कमी करायचं आहे तर त्याच्याशी रिलेटेड. सो अशा मल्टिपल गोष्टी एकाच कोलाजमध्ये आणला तर तो बनतो विजन बोर्ड. ओके. हां, सो ते एक टेक्निक आहे जिथे आपण मल्टिपल गोष्टींचं मॅनिफेस्टेशन एका टेक्निक थ्रू एकाच वेळेला करू शकतो. ओके. प्रत्येकाचं कधी मॅनिफेस्ट होईल हे डिफरंट असेल, पण ॲटलिस्ट एक सोर्स असतो जिथं आपण या गोष्टी मॅनिफेस्ट करतो. मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो, एक तर विजन बोर्डवर तुम्ही कोलाज बनवा, त्याचं प्रिंट काढून घरात अशा ठिकाणी लावा की तुम्हाला ते रोज दिसेल आणि तुम्हाला मोटिवेशन मिळेल. जसं तू म्हणलास मला गाडी घ्यायची आहे तर मी त्या गाडीचा फोटो काढून तिथे लावेन की मला ती घ्यायचीच आहे. सेकंड काय असतं की विजन बोर्डचं आजकाल ना आम्ही ॲज अ वॉलपेपर मोबाईलवर लावतो. घरी जाऊन प्रत्येकाला आपण किती वेळ घरी असून माहीत नसतं, पण मोबाईलवर असताना आपल्याला सारखं कनेक्ट राहतो की यार मला हे हवंय, हे मला ही घ्यायचंच आहे. सो ती फ्रिक्वेन्सी वेगळी असते. त्यामुळे आजकाल हे खूप लोक वापरतात की वॉलपेपरवर विजन बोर्ड करतात. सो जनरली आम्ही इयरच्या स्टार्टलाच हे करतो, पण हे कोणीही कधीही करू शकतो. ओके, म्हणजे तू असं म्हणतोयस की इयरच्या स्टार्टला आपण प्लॅनिंग करू शकतो की या वर्षामध्ये मला काय काय अचीव्ह करायचं आहे. पण मग असं गफलत नाही होत का की समजा आपण सगळ्याच गोष्टी ॲट अ टाइम एकाच बोर्डवरती लावलं तर? सी, युनिवर्स आणि आपलं टायमिंग हे तर प्रत्येकाचं डिफरंट असणार आहे. हां, प्रत्येकाच्या मॅनिफेस्टेशन पॉवरनुसार, प्रत्येकाच्या विल पॉवरनुसार आणि प्रत्येकाच्या इंटरनल रेझिस्टन्सनुसार. सो असं होऊ शकतं की बऱ्याच गोष्टी फटाफट पहिल्या हाफ इयरमध्ये संपून जातात. बरोबर. तर असं नाही होत की ते एकमेकांना ब्लॉक करतात. हां, मला तेच विचारायचं बेसिकली. असं आहे की आपण प्रायोरिटाईज तर केलं पाहिजे, पण असं नाही होत की मी जर 10 गोष्टी केल्यात तर त्या एकमेकांना ब्लॉक करणार आहेत. ओके. कारण तुम्ही सेम एनर्जी देताय त्या विजन बोर्डला. सो व्हॉट एव्हर इज राईट. आणि असं नाही होत की तुझं विजन बोर्ड कोलाज बघितलंस तर तू एकाच वेळेला सगळे फोटो बघू शकतो का? नाही बघू शकत. जो तुला अट्रॅक्ट करतोय तोच फोटो तू बघतोस. बरोबर. तसंच विजन बोर्डचं होतं की जर माझ्या माइंडमध्ये मला पॅरिसला जायचं डोक्यात फिक्स आहे तर मला तेच दिसणार आहे, यार पॅरिसला जायचं. हां, त्यामुळे ते आपोआप एक एक गोष्ट ती मॅनिफेस्ट व्हायला लागते. बरोबर. म्हणजे आपण बघताना पण प्रायोरिटीच्या हिशोबाने बघतो की आधी हे मग नंतर हे. ते जनरल ह्युमन नेचर आहे. बरोबर. की आपण 10 गोष्टींमधलं जर का मी शॉपिंगला गेले आणि मला 10 गोष्टी घ्यायच्यात तर मला पहिलं काय घ्यायचं तिथे जाऊन मी घेणार आहे. बरोबर. तसंच. येस. त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूड बद्दल काय सांगशील? ओके, ग्रॅटिट्यूड हे म्हणजे मी म्हणेन की अमेझिंग टूल आहे. हां, की प्रत्येकाने प्रत्येक मुवमेंटला ग्रेटफुल असायला पाहिजे. हां, त्यांनी सगळे आपले मॅनिफेस्टेशन्स खूप फास्ट होतात. ओके. कारण कुठेतरी तुम्ही रिसेप्टिव्ह मोडमध्ये आहात. म्हणजे मी खुश आहे आत्ता जिथे आहे. कारण मी तुला माहिती आहे आता मी जितके क्लायंट्स करते ना, मी एक गोष्ट त्यांना सांगते की तुम्ही आता ज्या परिस्थितीत आहेत असं नाही की तुमच्या सगळ्या एरियाज ऑफ लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्ही काय बघताय, काय मिसिंग आहे, बरोबर, काय लॅक आहे, बरोबर, काय नाही आहे हेच तुम्ही बघताय. पण ज्या वेळेला तुम्ही काय आहे हे बघायला लागाल ना त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमचं मॅनिफेस्टेशन आणि तुमचे प्रॉब्लेम्स कमी होणार आहेत. बरोबर. म्हणजे बेसिकली तुला म्हणायचं की आपण ज्या गोष्टीवरती लक्ष देतो, फोकस देतो, ती गोष्ट
वाढते किंवा बरोबर मॅग्निफाय होते. तर मग असं करा की ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच्यावरती लक्ष द्या, त्याने त्या गोष्टी मॅग्निफाय होतील. येस. आणि म्हणजे बी ग्रेटफुल की जे तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे नाही आहे ह्याच्यामुळे रडत राहण्यापेक्षा जे आहे त्याच्यासाठी ज्याला तुम्ही ग्रेटफुल व्हाल ते तुम्हाला डबल देणार आहे. बरोबर. म्हणजे येस, कारण तुमची एनर्जी हाय असणार आहे, तुमची कुठेही निगेटिव्ह ह्याच्याकडे एनर्जी नाही आहे. सो डेफिनेटली तुम्ही जे मागाल ते मिळणार आहे. त्यामुळे आपल्याकडे जे नाही आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यापेक्षा जे आहे तिथं खुश व्हा. आणि खुश राहणं, हॅप्पी राहणं ना मॅनिफेस्टेशनची सगळ्यात इम्पॉर्टंट की. प्रत्येक मुवमेंटला हॅपी करता आलं पाहिजे. असं नाही, असं बऱ्याच वेळेला होऊ शकतं की एखादा प्रॉब्लेम येईल पण त्या प्रॉब्लेममधनं तुमच्या हॅपी, ज्याला मी हॅपी वाईब म्हणते, त्या हॅपी वाईबमध्ये येण्याचा तो पिरियड आहे ना तो तुम्हाला मिनिमाइज करता आला पाहिजे. येस. जर्नलिंग त्याबद्दल काय सांगशील? सो ते काय असतं ते नीट समजून सांग. आपला पॉडकास्ट मराठीत आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना कळणार नाही क्लिअरली की काय. जर्नलिंग म्हणजे काय, आपली डायरी घ्यायची आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहून काढायच्या. आता त्या काय गोष्टी लिहून काढणार, तर आपण कशासाठी ग्रेटफुल आहोत, मी कशासाठी लाईफमध्ये आभारी आहे हे मला लिहून काढायचंय. म्हणजे जनरली आपण ज्यांना कोणाला माहीत नाही की कसं लिहायचं त्यांना मी एवढं सांगेन की तुम्ही जरी एवढं लिहिलं की मी माझ्या रिलेशनशिपसाठी खूप ग्रेटफुल आहे, माझ्या फॅमिलीसाठी ग्रेटफुल आहे, माझ्या छान हेल्थसाठी ग्रेटफुल आहे आणि माझं करिअर, माझ्या मनीसाठी मी ग्रेटफुल आहे, एवढं जरी लिहिलं ना तरी तुम्हाला दिसेल की तुमची एनर्जी शिफ्ट होते. बरोबर. तर आणि हे रोज लिहायचं आहे का की कसं? एक्झॅक्टली, हे रोज लिहायचं. एकदा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या लिहू शकता किंवा रात्री झोपायच्या आधी लिहू शकता. जनरली आम्ही उठल्या उठल्या लिहिते कारण त्याला तुम्ही एम्प्टी स्लेट असता. बरोबर. कारण त्या ग्रॅटिट्यूड नोटवर जर तुम्ही दिवस सुरू करताय तर तुमचा एक दिवसच छान होतं की माझ्याकडे काय आहे त्याच्यावर तुम्ही सुरू करताय, काय नाही याच्यावर सुरू नाही करत आहे. त्यामुळे तुम्ही बघाल तुमचा एव्हरीडे छान जातो. सो जर पॉसिबल असेल तर तुम्ही सकाळी लिहू शकता, नाही तर तुम्ही रात्री. आजकाल रेडीमेड ग्रॅटिट्यूड जर्नल्स पण मिळतात. सो देर इज अ बुक की त्याच्यामध्ये तुम्ही त्या वहीत लिहू शकता की तुम्ही कशासाठी ग्रेटफुल आहात. तिथे कोट्स असतात. सो ते पण एक वेगळं कोणाला करायचं असेल तर. अरे वा. त्यानंतर आता अशी एक टेक्निक आहे की ज्याच्याबद्दल सध्या बऱ्याच वेळेस चर्चा होते पण ते काय असतं हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्याला बऱ्याच लोकांना नीट प्रोनाऊन्स पण करता येत नाही. आणि ती टेक्निक म्हणजे रिलॅक्स. आणि ती टेक्निक म्हणजे होपोनोपोनो. येस. सो होपोनोपोनो प्रेयर म्हणजे काय, ती एक फॉरगिव्हनेस प्रेयर आहे. फॉरगिव्हनेस प्रेयर म्हणजे काय, क्षमा प्रार्थना. होपोनोपोनोच्या बाबतीत विचारलं तर ती, जसं मी कायम म्हणते की ती खूप मॅजिकल प्रेयर आहे. इतके अमेझिंग रिझल्ट्स ती देते, इतके अमेझिंग रिलेशनशिप्स सोडवते. आता आपल्याला काय होतं ना, जनरली रिलेशनशिप म्हणलं की कसं वाटतं की दोन माणसांच्या मधलं. बरोबर. पण रिलेशनशिप आपल्या हेल्थ बरोबर पण असतं, स्वतःबद्दल पण असतं, आपल्या करिअरबद्दल पण आपलं रिलेशन असतं आणि आपल्या मनीबद्दल पण असतं. बरोबर. तर या सगळ्या रिलेशनशिपला छान बनवण्यासाठी होपोनोपोनोचा मदत. तर होपोनोपोनो ही काय आहे, ही 4 लाईन्सची प्रेयर आहे. ओके. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. येस. आय एम सॉरी म्हणजे काय की तुम्ही एक कोणाला हर्ट केलं आहे, म्हणजे हर्ट म्हणजे फिजिकली असेल, इमोशनली असेल, मेंटली असेल, किंवा अनइंटेन्शनली पण तर हर्ट केलं असेल तर तुम्ही त्यांना आय एम सॉरी म्हणताय. ओके. म्हणजे तुम्हाला कळतं की चुकून मे बी झालं असेल, तुम्ही सॉरी म्हणताय, तुम्ही म्हणताय प्लीज फॉरगिव्ह मी, म्हणजे तुम्ही थोडी माफी पण मागताय की जिथे तुमच्यामध्ये जर काही निगेटिव्हिटी झाली असेल. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं ना की मनी वाईज पण आपण ना कधी खुश नसतो, आपल्याकडे पैसे आले तरी, किती जरी आले तरी कमीच वाटतं, आपण खुश नसतो. सो मनीबद्दलचं आपलं रिलेशन कसं आहे, हॅपी नाही आहे. सो मी मनीला जेव्हा म्हणते पैसे हातात घेऊन की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मी तुला जेवढा इम्पॉर्टन्स द्यायला हवा होता तो नाही दिला, सो प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू सो मच फॉर बिंग देअर, म्हणजे तू लाईफमध्ये आहेस म्हणून सगळ्या गोष्टी आहेत, आणि आय लव्ह यू. मनीला त्या नोटेला पण हातात घेऊन म्हटलं ना तर आपलं मनी पण खुश होतं, भरपूर प्रमाणात आपल्याकडे येतं. सो त्याला म्हणतात हॅपी मनी. सो अशा पद्धतीने आपण पैशांबद्दलचं रिलेशनशिप पण अजून छान बनवू शकतो. असं सगळ्या लेवलवरती, म्हणजे जसं मी म्हणते आपल्या आयुष्यातल्या सगळ्या रिलेशनशिप, म्हणजे आई बाबांबरोबर असेल, आपल्या पार्टनरबरोबर असेल, किंवा कोणाबरोबरही, म्हणजे कामाच्या ठिकाणी असेल किंवा कुठलेही फ्रेंड्समध्ये, हे सगळ्या रिलेशनशिपमध्ये कधी ना कधी अप्स अँड डाऊन्स होत असतात. बरोबर. त्यामुळे होपोनोपोनो काही घडलं तरच म्हणण्यापेक्षा तुम्ही कायम प्रॅक्टिस केलं पाहिजे प्रत्येकाच्याच बाबतीत.
तुम्ही जर तुमच्या पार्टनरबरोबर राहताय त्यांच्या बाबतीत केलं पाहिजे. तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्ही इवन दिवसातनं 1दा 2दा किंवा 3दा ठरवलं आणि दिवसातनं 2 वेळा जरी हे केलं तरी, आणि इन जनरल करा. म्हणजे तुम्हाला जर एखादं पर्टिक्युलर कोणी माहीत नाही आहे, तुम्ही जनरलाइज होपनोपोनो की मी कोणालाही दुखावलं असेल तरी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ह्यानी काय होतं ना, तुमचे ऑटोमॅटिक, ज्याला आम्ही एनर्जी टर्म्समध्ये म्हणतो, जे काही निगेटिव्ह अटॅचमेंट्स असतात त्या रिलीज होतात. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, पॉझिटिव्हिटी जास्ती फ्लो होते, एनर्जी तुमची बदलते. हां, आणि ह्याचा फायदा कुठे होणार आहे? ह्याचा फायदा तुमच्या मॅनिफेस्टेशनमध्ये होणार आहे. ओके, म्हणजे त्या गोष्टी तेवढ्या फास्ट व्हायला लागतात. एक्झॅक्टली, कारण ती अननेसेसरी एनर्जी जी ड्रेन होती ती निघून जाणार आहे. मग जी जागा राहिली तिथे काय होणार आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे चहाच्या कपाचं आपण उदाहरण देऊ शकतो की जर समजा चहाचा कप जर ऑलरेडी फुल असला तर आपण त्याच्यात चहा भरू नाही शकत. आधी आपल्याला तो आधीचा जो चहा आहे तो रिमूव्ह करावा लागेल आणि मग नंतर त्याच्यात काहीतरी ऍड करावं लागेल. एक्झॅक्टली. ते रिमुव्हिंग मेकॅनिझम इज होपनोपोनो प्रेयर. ओके, आता मला सांग की बऱ्याच वेळेस आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस फ्रिक्वेन्सी अशा बऱ्याच काही गोष्टी असतात, जसं की म्युझिक असतं, फ्रिक्वेन्सी असतं, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? ओके, सो जसं मी माझ्या क्लायंट्सना पण सांगते की प्रत्येक गोष्टीची एक फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टीची पण फ्रिक्वेन्सी असते, एक रेट ऑफ व्हायब्रेशन असतो. हां, आणि कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करण्यासाठी आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी थोडीशी चेंज करावी लागते. त्या पर्टिक्युलर रेट ऑफ व्हायब्रेशनमध्ये आपल्याला यावं लागतं. हां, तरच आपण त्या गोष्टी मॅनिफेस्ट करू शकतो. आत्ता ह्या क्षणी जर मी ठरवलं मला आत्ता पॅरिसला जायचं आहे, तर मी आत्ता इथे जर ती माझी फ्रिक्वेन्सी नसेल तर ती मी मॅनिफेस्ट करू शकेन का? नाही. पण रेट ऑफ व्हायब्रेशन किंवा फ्रिक्वेन्सीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला खुश राहणं. हां, तुम्हाला ग्रेटफुल राहणं. आणि तिसरं म्हणजे की तुम्ही एक पर्टिक्युलर मेकॅनिझम तुमच्या स्वतःसाठी बिल्ड करणं ज्याने तुमची फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. हां, आता ते मेकॅनिझम्स म्हणजे काय असतं की मी माझं मेकॅनिझम सांगते की मी लहानपणापासून काय करत आले. हां, सपोज माझा मूड खराब आहे, तर लहानपणापासून माझं टेक्निक काय असायचं की कितीही मूड खराब असेल तरी मी घरी छान रेडी व्हायचे. मी बाहेर पण नाही जाते, पण मी अशी रेडी व्हायचे की आरशात बघितलं गाठायचं की छान वाटतं, म्हणजे स्वतःला छान वाटतं. एक्झॅक्टली. सो हे माझं एक डायव्हर्जन मेकॅनिझम आहे. पण प्रत्येकाचं एकच डायव्हर्जन मेकॅनिझम नसतं, मल्टिपल असू शकतात. तर मी जनरली सांगते की आपले जे सेन्सेस आहेत त्या सेन्सेसशी रिलेटेड प्रत्येक सेन्सची तुम्ही एक डायव्हर्जन मेकॅनिझम घ्या. हां, म्हणजे मला एक टीव्ही शो आहे, तो बघितल्यावर मला खुश वाटतं, हॅप्पी वाटतं, मी 15 मिनिटं बघेन, तर मी ते माझं डायव्हर्जन मेकॅनिझम होईल ज्याने माझी फ्रिक्वेन्सी आपोआप वाढणार आहे. मग ज्यावेळेला मी ते करेन त्यानंतर मी अफर्मेशन करू शकते, कारण माझा मूड सेट झालाय. राईट. त्यानुसार बऱ्याचना सेन्सिंग म्हणजे एखादा छान स्मेल आला परफ्यूमचा तरी छान वाटतं. सो तसं तुम्ही अप्लाय करू शकता. हां, सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचे डायव्हर्जन मेकॅनिझम शोधले पाहिजेत. म्हणजे खूप वेळा असं होतं की आता बरेच क्लायंट्स असतात, ते म्हणतात तुमच्याशी बोललं की आम्हाला छान वाटतं, तुम्ही 5 मिनिटं तरी बोलत जा. पण प्रत्येकाशी 5 मिनिटं बोलणं शक्य नाही. तर प्रत्येकाने आपले हॅपीनेस आणि फ्रिक्वेन्सीचे मेकॅनिझम स्वतः शोधले पाहिजेत. ओके, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की हॅपीनेस मेकॅनिझम म्हणजे अशा काही गोष्टी की ज्या केल्याने तुमचा मूड चेंज होतो. एक्झॅक्टली. म्हणजे निगेटिव्हिटी पासून पॉझिटिव्हिटी मध्ये आपण ट्रान्सफर होतो. हां, म्हणजे तुमचा एक मूड क्लिक होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही जर टेक्निक्स वापरले तर डेफिनेटली आर गोइंग टू मॅनिफेस्ट. मॅनिफेस्टेशन होणारच आहे. येस. आता मला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स ज्या आहेत त्या बऱ्यापैकी समजल्या आहेत. आता मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की समजा हे जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे त्याचा भरपूर आजकाल गाजावाजा होतो आहे, बरोबर, आणि ते थोडंसं असं पाश्चिमात्य किंवा वेस्टर्नायझेशनकडून आलेली एक टर्म आहे. पण यालाच तुला याच्याशी रिलेटेड गोष्टी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठे सापडतात का? तुला माहिती आहे वेदासमध्ये उपनिषदांमध्ये पण हे लिहिलेलं आहे की आपले विचार जसे असतात तशा गोष्टी आपण मिळवतो. बरोबर. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पण हे सांगितलं गेलंय. फक्त काय असतं ना, काही वेळेला यूज कोणतरी करायला लागतं. त्यामुळे आपल्याला वाटतं की हे आपल्याकडे नव्हतंच. आणि असं बऱ्याच वेळेला आपण आपलीच गोष्टी, आपलंच लिटरेचर आपण अजून एक्सप्लोरच नाही केलंय. त्यामुळे सुद्धा आपल्याला आपण इथे ह्या गोष्टींपासून खूप लांब होत. बरोबर. त्यामुळे जर तुम्ही वेदास उपनिषदास मध्ये पण जाऊन बघितलं तरी ह्याच गोष्टी आहेत. हे सारे की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, तुमचे विचार बदलले तर तुमच्या सगळे लाईफचे एरियाज बदलू शकतात, तुमचे अनुभव बदलू शकतात. येस. सो ह्याचं इंडियन ओरिजिन पण आहे. फक्त कसं असतं की लोक असं म्हणतात की बा
वेस्टर्नायझेशन म्हणजे तिकडच्या लोकांनी केलं की मग आपल्याला भारी वाटतं की अरे ते करताय ना, मग आपण पण करूयात. बरोबर. येस. आता मी तुला लाईफच्या ना काही वेगवेगळे अँगल्स सांगेल. त्या अँगल्समध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन कशा पद्धतीने यूज करून त्या गोष्टी बेटर करू शकतो हे स्टेप बाय स्टेप जाणूया. ओके. सगळ्यात आधी समजा मला करिअरबद्दल करायचं आहे की मला माझं करिअर सेट करायचं आहे, तर मग त्याच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कशा पद्धतीने आपण वापर करू शकतो? ओके. सो करिअरमध्ये एकतर काही प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्हाला काही चेंज हवा आहे का तुम्हाला जस्ट वॉन्ट टू इव्हॉल्व, ग्रो करायचं आहे? इथे आपण 2 कंडिशन घेऊयात. पहिली कंडिशन की समजा माझ्याकडे काहीच नाही, मला जॉब हवा आहे किंवा मला नोकरी काय सेटल व्हायचं समजा. ओके. आणि मग दुसरी आपण कंडिशन घेऊया की समजा मी ऑलरेडी आहे, मला ते चेंज करायचं. ओके. हां, तर स्टेप बाय स्टेप. सो तुला माहिती आहे, इन जनरल मी सांगितलं जर कोणाकडे जॉब नाही आहे आणि त्यांना त्या बाबतीत ट्राय करायचं तर पहिली गोष्ट तुम्हाला ना का जॉब नाही आहे म्हणजे काय गोष्ट आहे हे थोडंसं इनर रिफ्लेक्शन लागतं. म्हणजे कुठं कमी पडतोय आपण? कमी पडतोपेक्षा बऱ्याच लोकांना खूप क्वालिफाईड पण असतात पण तरी नाही, तर लोक ना लक फॅक्टरकडे जातात. त्यापेक्षा मी म्हणेन तुम्हाला एखादा पर्टिक्युलर जॉब नाही आहे त्याच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत आणि ते विचार आत्ताचेच नसू शकतात, ते मे बी लहानपणापासूनचेच असू शकतात की असं त्यांनी बघितलेलं असू शकतं की ठीक आहे नसला तर काय किंवा जे आहे त्यात भागवून घेऊ. हे जे विचार आहेत ना हे कुठे ना कुठेतरी आज पण कनेक्टेड असतात. सेकंडली तुमची व्हायब्रेशन, तुमची फ्रिक्वेन्सी तुम्ही अप करू शकताय का, हे पण एक इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही कायम लोअर इमोशन्समध्ये असाल, लोअर फ्रिक्वेन्सीजमध्ये असाल तर तुम्ही कितीही एफर्ट्स घेतले तरी ते नाही करू शकणार आहात. सो पहिली गोष्ट असते तुम्हाला काय हवंय ते तुम्हाला आधी विचार करायला लागतो की मला एक जॉब हवा आहे, जॉब हवा आहे. त्याच्यानंतर माझे इंटरनल रेजिस्टिंग फॅक्टर्स काय आहेत, कोणती गोष्ट मला अडवते समजा. एक्झॅक्टली काय अडवते. मग बऱ्याच वेळेला असं होतं ना जो रिझ्युमे असतो तो प्रॉपर नसतो. सो हे जे काही काही गोष्टी आहेत हे तुम्हाला पण स्वतःमध्ये एकदा बघायला लागतं की काय प्रॉब्लेम्स आहेत, त्या गोष्टींवरती काम करायला लागतं. सो त्याला ओव्हरकम करणारे टेक्निक्स करायला लागतात. ते झाल्यानंतर एकदा तुम्हाला कळलं की काय प्रॉब्लेम आहे मग आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी वाढवायची. ओके. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की समजा आता मला जॉबला जायचं आहे तर काही लोक असतील की त्यांच्याकडे त्या फील्डचं नॉलेज कमी असेल किंवा काही लोक असतील की ज्यांचं कम्युनिकेशन स्किल्स वीक असेल किंवा कुठलं पण की आपण धरू शकतो की अशा अशा गोष्टी आहेत. पहिले अडचणी आपल्याला समजून घ्याव्या लागतात की अडचणी कोणत्या कोणत्या येतात या गोष्टीच्या मध्ये. मग त्या अडचणी आयडेंटिफाय केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टींवरती काम करावं लागेल. राईट. ओके. सो त्यानंतर आपण काय करणार की आपल्याला आता कळलंय त्या गोष्टींवर आपण काम सुरू केलंय. नेक्स्ट स्टेप इज माझे फ्रिक्वेन्सी मला वाढवायचे कारण मला काहीतरी मॅनिफेस्ट करायचं आहे. बरोबर. सो जेव्हा मी ऍक्सेप्ट करते ना माझ्यात इंटरनल रेजिस्टन्स आहे त्याच वेळेला आपली फ्रिक्वेन्सी बेटर व्हायला सुरुवात होते. कारण आपण स्वतः म्हणतो की माझं तर सगळं ठीक आहे मग का नाही प्रॉब्लेम दुसऱ्यामध्ये. सो ज्या वेळेला आपण हे करतो त्यावेळेला आपली एनर्जी चेंज व्हायला लागते. मग आपण थोडेसे जरी एफर्ट्स घेऊन फ्रिक्वेन्सी सेट केल्या, मग ते मेडिटेशन असो, मग ते ब्रीदिंग एक्सरसाइज असो, मग ते फिजिकल एक्सरसाइजेस असो, या सगळ्या वेळेसनी आपण आपली फ्रिक्वेन्सी वाढवायची आणि मग तर तुम्ही तुमच्या जॉबसाठी मॅनिफेस्ट केलं तर ते डेफिनेटली होणार आहे. मग त्याच्यासाठी वेगवेगळे तुमचे आपले मॅनिफेस्टेशन टेक्निक्स तुम्ही वापरूच शकता की अफर्मेशन झालं, व्हिज्युअलायझेशन झालं, पण ते का नाही काम होते कारण काहीतरी इंटरनल रेजिस्टन्स आहे म्हणून. बरोबर. त्यानंतर सेकंड कंडिशन की समजा एखाद्याला जॉब चेंज करायचा आहे मग. सो त्या केसमध्ये जसं मी आधी सांगितलं जर तुला जॉब बदलायचा आहे तर त्यासाठी का बदलायचं आहे, कुठे प्रॉब्लेम आहे म्हणून बदलायचं आहे का. जर तसं असेल तर आत्ताच त्याच्या मागची जी थॉट प्रोसेस आहे ती बदलायला पाहिजे. ओके. तर बऱ्याच वेळेला असं होतं ना ती थॉट प्रोसेस बदलल्याने ना आत्ताचं वर्क एन्व्हायरमेंट पण छान होतं, मग बरेच लोक जॉब पण नाही सोडत. आणि हे ऍक्च्युली आहेत ह्या सिच्युएशन्स झालेल्या की जिथे आपण आत्ता आपली एनर्जी बदलली ना की कलिग्स पण आपल्याबद्दल बेटर वागायला लागतात. सो एन्व्हायरमेंट चेंज होतं बेसिकली. एक्झॅक्टली. कारण तुम्ही तिकडे बघायचा तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज केलाय. आपण एखाद्या प्रॉब्लेममध्ये असताना जनरली त्या नजरेतनं आपण सगळं बघत असतो, पण ज्याला मी माझी हे बदलेन, परसेप्शन बदलेन, त्याला ऑटोमॅटिकली त्या गोष्टी आपल्याला एवढ्या इम्पॉर्टंट वाटत नाहीत. बरोबर. आणि मग त्या विचारसरणीतनं जर आपण नवीन जॉब केला तर तुम्हाला हवा तसाच जॉब मिळतो. बरोबर. तर हे झालं करिअरच्या बाबतीत. आता आपण थोडंसं पैशाच्या बाबतीत येऊयात, कारण हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की लोकांना पैसा हवा असतो पण तो मिळवता येत नाही. बरोबर. तर त्याच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन कशा पद्धतीने काम करतं? ओके. सो जसं एक ना सगळ्या लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी एक फॉर्मॅट आहे. सो पहिली गोष्ट म्हणजे तुमचं त्या गोष्टीची रिलेशनशिप कसं आहे. सो तुमचं पैशांबरोबरचं रिलेशनशिप कसं आहे. आता ह्याच्यात पण 2 आहेत. काहींना मिळत नाही म्हणून
ते ट्राय करतायत आणि काहींकडे आहे पण खूप जातं. तो पण आहे आणि काही लोकांना म्हणजे समाधान नाहीये. एक्झॅक्टली. सो तुम्हाला तुमचं प्रत्येकाची एक आउटलाईन बघितली पाहिजे की माझ्याकडे नाहीये म्हणून म्हणजे प्रॉब्लेम काय बेसिकली, जसं तू आधीच्या ह्याच्यात सांगितलं. सो सिमिलर तुमच्या इंटरनल काय प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामुळे तो राहत नाहीये किंवा येत नाहीये. सो ह्या गोष्टी तुम्ही आधी आउटलाईन केल्या पाहिजेत. कुठेतरी तुम्हाला पण पाहिजे की मी मॅनिफेस्ट करणार आहे पण मला सेव्ह पण केला पाहिजे. बरोबर. जर तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी नाहीच आहे म्हणून ज्याला लॅकनी बघताय त्याला तो जो 1 रुपया मिळालाय त्याच्यासाठी तुम्ही खुश आहात का, त्यासाठी ग्रेटफुल आहात का, हे पण बघितलं पाहिजे. सो तुम्हाला जर नसेल आणि किंवा असेल आणि तुमचे एक्सपेन्सेस जास्त असतील, या सगळ्यांसाठी तुमच्या पैशाबरोबरचं रिलेशनशिप काय आहे हे आधी बघितलं पाहिजे. त्यावर वर्क केलं पाहिजे. मग आपोआप जेव्हा तुम्ही ग्रेटफुल व्हाल त्या पैशासाठी त्याला ऑटोमॅटिकली पैसे फ्लो होणार आहेत. आणि सेकंडली मी म्हणते ग्रेटफुल फक्त होऊ नका पण थोडेफार लोकांना पण डोनेट करा ज्यांनी पण आपल्याला एक आउटगोईंग असतं एक इन्कमिंग असतो, म्हणजे सर्कल असतं बेसिकली. एक्झॅक्टली. सो आपल्याकडेच जे मलाच हवं आहे असं नसतं. सो तुम्ही जेव्हा युनिव्हर्सला पण द्याल ना, युनिव्हर्स मल्टिपल टाइम्स तुम्हाला देईल परत. सो जर माझ्याकडे 10 लोक आहेत, 10 रुपये आहेत, तर 10 रुपयातला मी 1 रुपया जरी दिलाय तर ते माझ्याकडे मल्टिपल होऊन येणार आहेत. सो पैसा नाही आहे किंवा पैसा भरपूर आहे पण खर्च करायचा आहे तर कुठेतरी तो अशा वेजनी पण आपण युनिव्हर्सला दिला ना तरी खूप अमेझिंग मॅनिफेस्टेशन्स होतात. येस. तर हे झालं पैशाबद्दल. यातून मला 2-3 गोष्टी कळाल्या की सगळ्यात आधी जर कुठं काही प्रॉब्लेम असेल तर तो आयडेंटिफाय करा, त्याच्यावरती वर्क करा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पैसे आज नाही आहेत पण थोडेफार तरी पैसे असतात, 1-2 रुपये किंवा 10 रुपये 20 रुपये, कारण टाईम पडला ना तर 10-20 रुपये पण भेटत नाही. तर ते जर तुमच्याकडे असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल व्हा आणि त्याच्यानंतर पैसे द्यायला स्टार्ट करा. कारण जो श्रीमंत व्यक्ती असतो तो कधीच पैसे देताना विचार नाही करत किंवा घाबरत नाही. मग जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं तर तुम्हाला तो माइंडसेट आणावा लागेल की माझ्याकडे पैसा आहे आणि तो येतच राहणार आहे. येस. त्यानंतर नेक्स्ट आता आपण रिलेशनशिपबद्दल बोलूयात. आता रिलेशनशिपबद्दल आपण 2-3 अँगल घेऊयात. सगळ्यात पहिला अँगल आहे की समजा लग्न करायचं आहे एखाद्याला किंवा एखादा पार्टनर शोधायचा आहे तर मग त्याच्यासाठी कशा पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो. ओके. सो त्याच्यावर पण एक इम्पॉर्टंट आहे की तुमचे मागचे काही रिलेशनशिप्स आहेत का आणि काही पर्टिक्युलर पॅटर्न आहे का रिलेशनशिपमध्ये. सो जर तसा काही पर्टिक्युलर पॅटर्न असेल तर तुम्हाला त्या बरोबर. म्हणजे एक गोष्ट आपण ऑब्झर्व करतो की लोकांना सेम काइंड ऑफ पर्सन परत मिळतात. बरोबर. म्हणजे ते म्हणतात की मला आधीचा जो व्यक्ती होता त्याच्यामध्ये पण हाच प्रॉब्लेम होता, दुसरा येतोय त्याच्यामध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे. ओके. बरोबर. म्हणजे कारण काय आहे, तुम्ही त्या इंटरनल पॅटर्नला ब्रेक नाही केलेलं, तुम्ही त्या तुमच्या विचारांवर काम नाही केलेलं म्हणून तुम्ही ते अट्रॅक्ट करताय. म्हणजे जर का एखाद्या रिलेशनशिपमध्ये मला इन्सिक्युअर वाटतंय, मला फिअर वाटतेय तर ती इन्सिक्युरिटी तुम्ही ट्रीट केली आहेत का. म्हणजे तुमच्या मनात ट्रस्ट, लॉयल्टी हे जेव्हा तुम्ही बिल्ड कराल आणि रिलेशन अट्रॅक्ट करणार तर डेफिनेटली तसाच माणूस येणार आहे. पण जर तुम्ही त्याच्यावर काम न करता तुम्ही फक्त अनुभवावर काम करता की मला हा एक्सपिरियन्स कोणतरी पाहिजे तर तुम्ही सेमच अट्रॅक्ट करणार, कारण तुमच्यामध्ये ती एनर्जी आहे अजून. बरोबर. तर तुम्हाला तुमच्या मनातल्या रिलेशनशिपबद्दलच्या, पार्टनरबद्दलच्या फिलिंग्सवर काम केलं पाहिजे. ओके. तेव्हाच तुम्ही राईट पार्टनर अट्रॅक्ट करू शकाल. येस. आणि त्यानंतर समजा एखाद्याच्या लाईफमध्ये पार्टनर आहे पण मग काही प्रॉब्लेम्स आहेत समजा, तर मग ते कसे ठीक केले पाहिजेत. पहिली तर गोष्ट मी सांगते की तुमचा पार्टनर तुमचं मिरर रिफ्लेक्शन असतो. ओके. आपण जनरली एखादा माणूस नीट नाही वागत आहे आपण सटासट त्यांना ब्लेम करतो की अरे असंच होतंय माझ्या बाबतीत. बरोबर. पण तुमच्यातली ती एनर्जी आहे ज्याने तुम्ही हे अट्रॅक्ट करताय. कुठे असं नाही होऊ शकत की समोरचा पर्सन इज ऑलवेज रिस्पॉन्सिबल. तुम्ही जरी करत नसाल काही तरी तुमच्यामध्ये कुठेतरी त्या सीड्स आहेत ज्याच्यामुळे तो ट्रिगर होतोय. तर तुम्हाला तुमच्या एनर्जीवर काम करणं गरजेचं आहे. बरोबर. जसं मी म्हणते होपोनोपोनो करा. ज्यांनी तुमच्यात काही जरी फ्रिक्शन्स असतील, काही असेल तरी त्यातले रिलेशनशिप सॉफ्टर होते, ती एनर्जी लाईट व्हायला लागते, ती निगेटिव्हिटी कमी व्हायला लागते. आणि मग अफर्मेशन्स आपण करू शकतो टू मेक इट मोर काय म्हणतो हार्मोनियस. प्रेम जास्ती त्याच्यामध्ये येण्यासाठी, लव्हिंग रिलेशनशिप होण्यासाठी आपण तसे अफर्मेशन करू शकतो. म्हणजे मी बऱ्याच लोकांना सांगते की तुम्ही जेव्हा अफर्मेशन करताना जेवण बनवताना अफर्मेशन करा. ओके. कारण जेवण बनवताना जनरली
आपण एक छान मूडमध्ये असतो की माझ्या घरच्यांसाठी मी बनवतेय, ती एनर्जी ट्रान्सफर पण होते. एक्झॅक्टली. सो आपण ज्यावेळेला जेवण बनवताना अफर्मेशन करतो की माझे एक तर घरातले सगळे छान आहेत, माझं रिलेशनशिप माझ्या पार्टनर बरोबर किंवा माझ्या फॅमिली बरोबर खूप छान आहे, त्याला ऑटोमॅटिकली ते थॉट्स घरातल्या सगळ्यांना जाणार आहे. म्हणजे एखादा इंटरेस्टिंग पर्सन असेल तो पण छान वागायला लागतो हळूहळू, कारण त्यांना पण ती एनर्जी मिळते, कारण आपण म्हणतो सगळं पोटात नसतं. बरोबर. सो त्या पद्धतीने पण आपण रिलेशनशिप्स असे चांगल्या पद्धतीने चेंज करू शकतो. सो जसं ब्लेम नका करत बसू, त्याच्यावर वर्कआउट करा, तुम्ही स्वतःला चेंज करा, समोरचा चेंज आपोआप व्हायला लागतो. ओके, येस. आता आपण हेल्थबद्दल बोलूयात की हेल्थबद्दल कशा पद्धतीने काम करायचं. सो जसं मी म्हटलं, तू स्वतःचं पण एक्झाम्पल दिलं की पहिलं तर तुम्हाला तुमच्या बॉडीतल्या प्रत्येक सेलला सांगितलं पाहिजे की मी हेल्दी आहे, मी हॅप्पी आहे. बरोबर. हां, आणि तुझ्या बॉडीमध्ये ती कपॅसिटी आहे सेल्फ रिकव्हरीची. हां, सो तुम्हाला तुमच्या बॉडीतल्या प्रत्येक सेलला हे कन्फर्मेशन द्यायला लागतं, जे आपण करत नाही. आपल्याला जरी दुखलं तरी आपण त्या दुखण्याकडे लक्ष देत जातो, आणि हे खरंच आहे की जर तुम्ही त्या दुखण्याला पण सांगत असाल की नाही तू छान आहेस, काही होत नाही, हळूहळू ते दुखणं कमी होत जातं. आता बऱ्याच वेळेला क्रिटिकॅलिटी पण असते, ते पण मॅटर करतं. काही वेळेला क्रॉनिक डिसीजेस असतात, काही वेळेला बरेच पेनफुल असतात. त्यावेळेला पण तुम्ही त्या पेनफुल सिच्युएशनमध्ये जरी असाल तरी सांगा एव्हरी डे माझी लाईफ बेटर होती, माझी हेल्थ बेटर होती. बरोबर. हां, त्यांनी तुमची हेल्थ पण डेफिनेटली इम्प्रूव्ह होते. आपले हेल्थ म्हणजे कुठली असते, फिजिकल असते आणि इमोशनल हेल्थ असते, राईट. सो आपण जेव्हा इमोशनली स्ट्रॉंग व्हायला लागतो ना, आपली फिजिकल हेल्थ पण स्ट्रॉंग व्हायला लागते, आणि आपण फिजिकली स्ट्रॉंग व्हायला लागतो, आपली इमोशनल पण. सो हे ना इंटरकनेक्टेड आहे. बरोबर. हां, तर तुम्ही दोन्हींना सांगा की इमोशनली आणि फिजिकली मी स्ट्रॉंग आहे, आणि एव्हरी डे मी त्याची काळजी घेतोय, माझी प्रत्येक बॉडीचा प्रत्येक पार्ट हेल्दी आहे. ओके. आणि हळूहळू गोष्टी होतील, एका दिवसात नाही होणार, थोडासा टाइम तुम्हाला द्यावा लागेल. बरोबर. ओके. आता मला तुला विचारायचं आहे की समजा तू हे सगळं सांगितलंस, आपला पॉडकास्ट बऱ्याच लोकांनी पाहिला पण असेल या मोमेंटपर्यंत, पण तरी पण असे काही लोक असतात की ज्यांना विश्वास नाही बसत, किंवा त्यांना असं वाटतं की हे सगळं थोतांड आहे, किंवा कधी कधी बाकीच्यांचं जाऊ दे पण आपल्याला पण वाटतं की अरे खरंच वर्कआउट करतं का, थोडासा सेल्फ डाऊट येतो. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? ओके, आपण एक डेमो करूया. येस, आवडेल मला. येस. सो मी तुला रिक्वेस्ट करेन की तुझे डोळे बंद कर. ओके. हां, मी तुला जे सांगणार आहे ते तू व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न कर. ओके. आता तुला व्हिज्युअलाइज करायचं आहे लाईफमधली एक डिफिकल्ट मुवमेंट, ज्या वेळेला तुला खरंच खूप त्रास झाला होता, हेल्पलेस वाटलं होतं की ह्यानंतर मी काही करू शकेन की नाही. बरोबर. किंवा सगळे रस्ते बंद आहेत. बरोबर. कसं वाटतंय? हेवी वाटतंय? ठीक आहे. आता मोठा श्वास घे, श्वास सोड. आता मी तुला अजून एक व्हिज्युअलाइज करायला सांगणार आहे. आता तुला हे व्हिज्युअलाइज करायचं आहे की सकाळ झाली आहे, छान झोप झाली आहे तुझी, मस्त फ्रेश वाटतंय, मोबाईल हातात घेतलायस, नेहमीप्रमाणे यूट्यूब उघडलंयस, काय काय कोणाकोणाचे काय काय आले ते बघतोयस, किती लाईक्स आलेत कुठल्या व्हिडिओला, आणि तुझं लक्ष जनरल गेलं तुझ्या सबस्क्रायबर्सकडे, आणि यू कॅन सी 1 मिलियन सबस्क्रायबर्स. हाऊ यू फील नाव? खूप छान वाटतंय. यू आर वेटिंग फॉर दॅट? येस. आता मला सांग, आता तुला मागची इमोशन जर मी पुन्हा आणायला सांगितली तर ती तेवढ्याच इंटेन्सिटीने तुला जाणवेल का? नाही जाणवत. ज्या वेळेला तुला मी सांगते तुला 1 मिलियन सबस्क्रायबर्स मिळालेत, आणि तुला आता सगळ्यांना कमेंट करायची आहे, सगळ्यांना मेसेज करायचं की अचानक कुठनं झाले 1 मिलियन, राईट? याच्यासाठी तू वेट करतोयस. येस. आत्ता मगाशी इमोशन कशी आहे? खूप छान वाटतंय. हां, आता मगाशी जी सिच्युएशन मी तुला आधीची सांगितली ती हेवी जाणवतीये? नाही. एक्झॅक्टली. आता डोळे ओपन कर. येस. हे काय झालं की पहिल्यांदा आपण जनरली पहिल्या इमोशनमध्ये असतो, पण ज्याला मी स्विच केलं त्याला काय झालं, मला जे हवं आहे तिकडे मी स्विच केलं. मी डायरेक्ट बघायला लागलं की 1 मिलियन सबस्क्रायबर्स माझ्या चॅनलच्या इथे. त्यांनी काय झाली, माझी एनर्जी शिफ्ट झाली. हे जे डायव्हर्जन मेकॅनिझम, हॅपी वाईब मेकॅनिझम. हां, आणि हे जमलं ना की प्रत्येक जण मॅनिफेस्टेशन करू शकतो. काय असतं ना, लोकांना प्रॉब्लेममध्ये असताना हॅपीनेसमध्ये जायचं हेच चुकीचं वाटतं, की आणि ते करताच येत नाही बेसिकली, म्हणजे करता येत नाही. सो ज्या वेळेला आपण आपले सोल्युशन काढायला लागू ना, त्यावेळेला मॅनिफेस्टेशन हे होणारच आहे. हां, पण तुम्ही स्वतःला एक्सक्युजेस देऊ नका. आपण जनरली ना खूप एक्सक्युजेस देतो आणि त्याच्यातच आपण रमलेलो असतो की नाही पण मला ना जमतच नाही आहे,
हां, की मी हे नाही करू शकत आहे कारण मी प्रॉब्लेममध्ये. पण तुम्ही आज हेल्दी आहात, जिवंत आहात आफ्टर कोविडचं सिनॅरिओ. बरोबर. हां, मी त्या सगळ्यांना हेच सांगते. काल परवाच मला एक फोन आला होता की माझ्याकडनं हे होत नाही, मला जगावंसं नाही वाटत. मी म्हटलं आज तू जिवंत आहेस आणि आज त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. तर काल जो मुलगा म्हणत होता की आज मला जगायचं नाही, त्याचा आज प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. म्हणजे त्यांना जेव्हा समजावलं तेव्हा जेव्हा त्याची ती एनर्जी शिफ्ट केली तेव्हा त्यांनी आज प्रॉब्लेम सॉल्व्ह पण केला आहे. हेच मॅनिफेस्टेशन आहे. लोक ना जनरली टर्मला खूप कनेक्ट होतात. हे नॉर्मल लाईफ आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन हे आपण वापरतोय, हे आपण रोजच्या आयुष्यात करतोय. हां, आपल्याला असेच मित्र भेटतात ज्यांच्याशी आपण कनेक्ट होतो. ते काय आहे? ते लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. हां, सो मी असं म्हणेन तुम्ही ट्राय करून बघा, प्रयत्न करून बघा की तुम्ही हे हॅपीनेस मेकॅनिझम तुमच्या लाईफमध्ये घेऊ शकताय का आणि त्यांनी गोष्टी बदलतायत का. बरोबर. डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. येस, आणि ते मला पण जाणवलं आता मी ट्राय केलं तर. येस. तर त्यानंतरचा एक क्वेश्चन आहे की समजा अशा कुठल्या मिस्टेक्स आहेत की जे लोक करत असतात लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करत असताना. ओके, पहिली गोष्ट की बरेच माझे क्लायंट्स पण, आम्हाला मॅडम काहीच प्रॉब्लेम नाही आहे, हां माझं सगळं छान आहे पण माझं हे टेक्निक काम नाही होते. पण ज्यावेळेला त्यांना आपण बोलायला लावतो त्यावेळेला कळतं हो अरे माझ्यात हा प्रॉब्लेम आहे, मी हा विचार करतोय. हां, सो मी तर सगळ्यांना म्हणेन की तुम्ही स्वतःला एम्प्टी स्लेट करून बघा. कोणीच तुम्हाला ब्लेम नाही करत आहे, कोणीच तुम्हाला जज नाही करत आहे. तुम्ही स्वतःशीच बोलायला लागा की मला जर एखाद्या गोष्टीत प्रॉब्लेम आहे तर तो काय प्रॉब्लेम आहे, का नाही होते. सो पहिल्यांदा तुमचं स्वतःशी इनर टॉक वाढवा. ओके. हां, आणि त्या प्रॉब्लेम्समध्ये अडकून न पडता तुमची एनर्जी शिफ्ट करायचं मेकॅनिझम तुम्ही आत्मसात करा. जसं मी तुला म्हणलं ना की बऱ्याच वेळेला सेंट लावला की सुद्धा छान वाटतं. आणि मी अफर्मेशनच्या बाबतीत पण असं म्हणते की जनरली आपण एका जागी बसून अफर्मेशन करतो किंवा हे सगळे टेक्निक्स लोक ना एखाद्या पर्टिक्युलर ह्याच्यात करतात की मला करायचंच आहे. बरोबर. थोडंसं प्रेशर येतं, मेंटल प्रेशर येतं की आणि मला हे अचीव्ह करायचं नाही झालं तर काय. हां, सो तुम्हाला जे टेक्निक अप्लाय होईल ते टेक्निक तुम्ही अप्लाय करून बघा. बऱ्याच वेळेला आजकाल लोक यूट्यूबवर खूप व्हिडिओज बघतात आणि रोज नवीन टेक्निक अप्लाय करतात. हां, सो मी म्हणेन कुठलं टेक्निक तुम्हाला करता येतंय ते टेक्निक तुम्ही अप्लाय करा. म्हणजे सगळ्या टेक्निकपैकी एक जरी केलं तरी सफिशियंट आहे. येस, ॲब्सोल्युटली. कारण ते माझ्याशी मॅच होत आहे. मी 10 टेक्निकमध्ये एनर्जी घातली जिथे माझं टेक्निकली मी मॅच नाही होते तिथे मी एनर्जी का घालव. बरोबर. हां, सो तुम्ही एक टेक्निक करा, ॲटलिस्ट 21 डेज करा, बघा तुम्हाला काय डिफरन्स जाणवतोय. तिसरी गोष्ट इम्पेशन्स. हां, लोकांना लगेच हवंय. सो तो इम्पेशन्स कमी करणं गरजेचं आहे. कारण असं होऊ शकतं की तुम्ही तो इम्पेशन्स कमी केला तर तुम्हाला खरंच वेळ आधी मिळेल. ओके. अदरवाईज त्याला वेळ किती लागेल आपण नाही सांगू शकत. हां, सो तो इम्पेशन्स एकतर. आणि नंतर मी तुम्हाला म्हणलं जसं इंटेन्शन. तुम्हाला जे इंटेन्शन ठेवायचं ते तुम्ही किती क्लिअर ठेवताय इथे पण तुमचा फोकस पाहिजे. बरोबर. वेग इंटेन्शन ठेवू नका किंवा भरपूर पैसा कमवाय तसं नाही. हां, मला एक मिनिमम एवढे हवंय, त्याच्यापेक्षा जास्त किती पण मिळू दे, तुम्ही स्वतःला लिमिट करू नका. ओके. हां, या सगळ्या वेजमध्ये आपण म्हणतो की आपली व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी चेंज होण्याचं मेकॅनिझम हे प्रत्येकाला आहे ना, ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जरी तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट जरी नाही करत आहात तुमच्या रोजच्या जीवनात, म्हणजे फॉर एक्झाम्पल परवा मी असाच पाऊस पडत होता आणि मला भेळ खायची इच्छा झाली आणि मला असं होतं की आज मी आईकडे झाली, मला भेळ खायची. द मुवमेंट मी डोर ओपन केला, आईचा हात नाव झाला, मी भेळ करते, खाणार आहेस का. सो हे जे ना कारण प्रत्येक मुवमेंटला ना जगायला शिका, प्रत्येक मुवमेंटमध्ये ग्रेटफुल व्हायला शिका. सो कुठलं तरी एखादी खूप मोठी गोष्ट मॅनिफेस्ट केली म्हणजेच मॅनिफेस्टेशन होतं का तर नाही. आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये पण आपण मॅनिफेस्ट करत असतो आणि त्यातनं पण आनंद घ्या. बरोबर. कायम आपण मोठ्या गोलच्या मागे धावण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टींमधनं हॅप्पी राहायला शिका. बरोबर. कारण आपण हॅप्पी राहिलो की परत नेक्स्ट याच्यासाठी आपल्याला फायदा होईल. कारण काही जर आपल्याला मिळवायचं असतं आपल्याला हॅपी राहावं लागतं. बरोबर. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या बाबतीत ॲक्शन पण घ्या. हां, जे पण तुम्ही जे काही ठरवलंय, जे काही तुम्ही ऐकताय, या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला पण एक डिसाईड करणं गरजेचं आहे, तुम्हाला ते पाऊल उचलणं गरजेचं आहे. बरोबर. हां, सो ती इनर असतं ना आपलं, एक इग्निशन मिळतं बघा, एक स्पार्क मिळतं, ते पण प्रत्येकाच्या मनातनं आलं पाहिजे की मला हे करायचंच आहे. बरोबर. हां, आणि माझं लाईफ बेटर बनवण्याचं माझ्या हातात आहे तर मी का नको बनवू.
मला कोणावरच डिपेंडंट राहण्याची गरज नाही. जर मी माझं बदललंय, माझी एनर्जी चेंज केली आहे, तर सगळ्या गोष्टी येणार आहेत. बरोबर. येस. आता सगळ्यात शेवटी आमच्या ऑडियन्ससाठी एक छानशी टिप कुठली देशील तू, की सगळं एकदम समराईज करून जर काही सांगायचं असेल तर काय असेल? ओके, सो मी अजून एक छोटीशी टिप देईन, की जसं मी अफर्मेशनच्या बाबतीत म्हणते, जनरली लोक एका जागी बसून अफर्म करतात. तर मी माझ्या क्लायंटला सांगते वर्क अँड अफर्म, वॉक अँड अफर्म. ओके. म्हणजे मी एका जागी बसले तर माझ्या मनात भरपूर विचार येणार आहेत. बरोबर. मग कुठलंच टेक्निक, नुसतंच अफर्मेशन नाही, कुठलंच टेक्निक नीट नाही होत. हां, तर जर का मी चालतीये म्हणजे माझी फिजिकल एक्सरसाइज होतीये, माझे मसल्स काम करतात. हां, सो त्यासाठी मी चालता चालता अफर्मेशन केलं की छान वाटतं, कारण तुम्ही खुल्या हवेत असता. बरोबर. सो तुम्हाला थोडंसं लक्ष पण तिकडे असतं, म्हणजे आपण निगेटिव्ह विचार नाही करत. एक्झॅक्टली, कारण काहीतरी आपल्या बॉडीची हालचाल चालू आहे. बरोबर. हां, सो वॉक अँड अफर्म म्हणजे चालता चालता अफर्मेशन करणं, चालता चालता डोळे उघडे ठेवून पण व्हिज्युअलाइज करू शकतो, चालता चालता व्हिज्युअलायझेशन करणं. हां, त्याच पद्धतीने होपोनोपोनो चालता चालता करणं. सो हे सगळे टेक्निक्स तुम्ही वॉक करताना करा किंवा कुकिंग करताना, काम करताना करा. अमेझिंग काम पद्धतीने ते काम करतात आणि कुठलंही तुम्हाला डायव्हर्टिंग काही नसतं, म्हणजे कुठलीही लोअर इमोशन तुम्हाला डायव्हर्ट नाही करत. सो हे नक्की ट्राय करून बघा. आणि टिपच्या बाबतीत म्हणशील तर मी एक छोटंसं एक्झाम्पल देईन, की तू जर जिममध्ये जातोयस आणि तुला पहिल्या दिवशी जाऊन वेट ट्रेनिंग करतोस का? नाही. त्याच्यासाठी तुला तुझे मसल्स बिल्ड करायला लागतात, ज्याने तू तेवढं वेट उचलशील. राईट. त्याच पद्धतीने प्रत्येकाने आपली मसल स्ट्रेंथ वाढवली पाहिजे. कुठली मसल स्ट्रेंथ? मेमरीची मसल स्ट्रेंथ, मेंटल मसल स्ट्रेंथ, ज्याने तुम्ही हॅप्पी जास्ती वेळ राहाल, तुम्ही ग्रेटफुल जास्ती वेळ राहाल आणि तुम्ही प्रत्येक तुमच्या लाईफच्या एरियाची तुम्ही स्वतः जबाबदारी घेऊ शकाल, की मी हॅप्पी बनवणार आहे. पण त्यासाठी मला पण स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे, माझी मसल स्ट्रेंथ वाढणं गरजेचं आहे. आणि हे कोणीही करू शकतं. सो डेफिनेटली. तर थँक्यू सो मच कल्याणी, आज खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि नक्कीच आमच्या ऑडियन्ससाठीही हा जो पॉडकास्ट आहे आजचा, तो खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह झाला असेल. तर थँक्यू सो मच. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? थँक्यू सो मच योगेश, मला खरंच खूप छान वाटलं. खूप गोष्टी शेअर करता आल्या आणि मला नक्कीच वाटतंय की सगळ्यांना याचा फायदा होईल. येस. आणि जर समजा काही लोकांना जर काही क्वेश्चन्स असतील तर मग त्यांनी तुला जर बोलायचं असेल किंवा काही एखादी गोष्ट शेअर करायची असेल तर ते कशा पद्धतीने करू शकतात? सो माझे इंस्टाग्राम हँडल पण आहे, व्हॉट्सॲप थ्रू पण ते मला मेसेज करू शकतात. सो डेफिनेटली चालेल. मग ज्या काही डिटेल्स असतील ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट्समध्ये देऊन टाकू. चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू.